नमस्कार. शिक्षण मंडळ कराड संचलित आत्माराम विद्या मंदिर उबलेवाडी आमच्या SNK AVMO यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. मित्रहो, मागच्या व्हिडिओत आपण त्रिकोण समरूपतेच्या बाबा समरूपता, बाकोबा समरूपता, कोकोको आणि कोको समरूपता कसोट्या या पाहिल्यात. आज आपण इयत्ता 10वी विषय भूमिती प्रकरण पहिले समरूपता मधील कोकोको समरूपता कसोटी या कसोटीची आपण सिद्धता ही अभ्यासणार आहोत. मग कोकोको समरूपता कसोटी काय त्याआधी आपण बघू. कोकोको समरूपता कसोटी दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूमधील कोणत्याही एकास एक संगतीनुसार संगत कोणांच्या तिन्ही जोड्या एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात. ही जी कसोटी ही कसोटी आपण सिद्ध करणार आहोत. सिद्ध करताना गुणधर्माला दोन भाग असतात. पहिला भाग पूर्वांग आणि दुसरा भाग हा उत्तरांग. मग पूर्वांग काय दिलेले, दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूमधील कोणत्याही एकास एक संगतीनुसार संगत कोणांच्या तिन्ही जोड्या एकरूप असतील. म्हणजे दोन त्रिकोण दिलेले, या माहितीच्या आधारे एक त्रिकोण ABC व दुसरा त्रिकोण PQR असे दोन त्रिकोण काढले. आपल्याला माहिती आहे दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंमध्ये एकूण 6 प्रकारे संगती लावता येते. 6 प्रकारांपैकी आपण एका प्रकारानुसार A संगत P, B संगत Q आणि C संगत R या शिरोबिंदूंच्या संगतीचा विचार करून आपण ही कसोटी सिद्ध करणार आहोत. या दोन त्रिकोणांमध्ये एक त्रिकोण ABC व दुसरा त्रिकोण PQR मध्ये संगत कोणांच्या तिन्ही जोड्या, म्हणजे कोण Aचा संगत कोण P, आपण शिरोबिंदू A ची संगती PC लावलेली आहे म्हणून कोण Aचा संगत कोण P मिळेल. कोण A एकरूप कोण P, दुसरा कोण B एकरूप कोण Q, एकरूप कोण Q आणि तिसरी जोडी कोण C चा संगत कोण R मिळेल. अशा कोण A एकरूप कोण P, कोण B एकरूप कोण Q आणि कोण C एकरूप कोण R अशा तिन्ही जोड्या ज्या आहेत त्या एकरूप आहेत असं दिले. त्याच्यावरनं काय सिद्ध करायचं आहे, उत्तरांग, तर ते दोन त्रिकोण समरूप असतात. उत्तरांग म्हणजे साध्य. त्रिकोण दिलेला ABC समरूप दाखवायचे, समरूपतेचं चिन्ह त्रिकोण PQR हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. पुढची पायरी सिद्धता. आता हे सिद्ध करताना इथं हे आपल्याला आहे त्या माहितीनुसार आकृतीनुसार ते सिद्ध करता येत नाही, म्हणून आपण इथं काही रचना करणार आहोत. रचना करताना आपल्याला या दोन त्रिकोणांपैकी एक त्रिकोण हा दुसऱ्या त्रिकोणापेक्षा मोठा आहे असं गृहीत धरायचं. त्यानुसार आपण त्रिकोण ABC हा मोठा आहे आणि त्रिकोण PQR हा लहान आहे असं गृहीत धरू. म्हणून समजा त्रिकोण ABC हा त्रिकोण PQR पेक्षा मोठा आहे. याचा अर्थ बाजू AB PQ पेक्षा मोठी, BC QR पेक्षा मोठी आणि AC ही PR पेक्षा मोठी असा आपल्याला अर्थ लागतो. याच्यात त्रिकोण ABC वर
बाजू ए बी जी, या बाजू ए बीवर एक बिंदू असा घेऊ. समजा तो बिंदू आपण एम नाव देऊ. रेख आपल्याला ए एम मिळेल. ए एमची लांबी आणि पी क्यूची लांबी ही समान आहे. त्याच्यानंतर ए सीवर दुसरा बिंदू आपण एन असा घेऊ की ए एन आणि पी आर यांची लांबी ही समान आहे. आणि म्हणून बाजू ए बी वर एम आणि ए सीवर बाजू ए सीवर एम बिंदू असे घेतले की ए एम बरोबर पी क्यू, म्हणजेच रेख ए एम एकरूप रेख पी क्यू आणि रेख ए एन ए एन बरोबर पी आर. त्याच्यानंतर बिंदू एम आणि एन जोड, म्हणजे आपल्याला एक त्रिकोण ए एम एन असा मिळेल. तयार झालेल्या आकृतीत त्रिकोण ए एम एन आणि त्रिकोण पी क्यू आर या दोन त्रिकोणांचा विचार कर. आता त्रिकोण ए एम एन व त्रिकोण पी क्यू आर मध्ये हे दोन त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवायचे. एकरूप दाखवताना त्रिकोण ए एम एन मधील बाजू ए एम आणि त्रिकोण पी क्यू आर मधील बाजू पी क्यू यांची लांबी समान आहे. म्हणून रेख ए एम एकरूप रेख पी क्यू. आणि का समान आहे तर त्या पद्धतीने आपण रचना केली. त्याच्यानंतर त्रिकोण ए एम एन चा एक कोन ए, हा कोन ए. त्रिकोण पी क्यू आरचा कोन पी सी एकरूप आहे, म्हणून आपल्याला कोन पी एकरूप कोन, हा कोन ए एकरूप कोन पी असं लिहिता येईल. आणि हे आपण अक्ष दिलेली माहिती आहे दोन त्रिकोणांचे हे कोन एकरूप आहेत. त्याच्यानंतर दुसरी रचना ए एन आणि पी आर, ए एन आणि पी आर यांची लांबी समान आहे, म्हणून रेख ए एन एकरूप रेख पी आर. आणि त्या पद्धतीने रचना केलेली म्हणून रचना. आता या दोन त्रिकोणांमध्ये बाजू ए एम आणि पी क्यू हे एकरूप आहे, ए एम आणि पी क्यू. त्याच्यानंतर दुसरी जोडी ए एन आणि पी आर, ए एन आणि पी आर ही दुसरी बाजूंची जोडी ही एकरूप आहे. रेख ए एम आणि रेख ए एन, रेख ए एम आणि रेख ए एन यांनी समाविष्ट केलेला कोन ए आणि रेख पी क्यू आणि पी आर, पी क्यू आणि पी आर यांनी समाविष्ट केलेला कोन अशी जोडी एकरूप आहे. आणि म्हणून हे दोन त्रिकोण एकरूप आहे. त्रिकोण ए एम एन एकरूप त्रिकोण पी क्यू आर. एका त्रिकोणाच्या दोन बाजू त्यांनी समाविष्ट केलेला कोन, दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन यांच्याशी एकरूप आहे, म्हणून हे दोन त्रिकोण एकरूप आहे. त्रिकोण एकरूपतेची बाजू कोन बाजू म्हणजे बा को बा कसोटी, बा को बा कसोटी.
त्रिकोण ए एम एन आणि त्रिकोण पी क्यू आर असे हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. कोणतेही दोन त्रिकोण एकरूप असतील तर संगत घटकांच्या 6च्या 6 जोड्या या एकरूप असतात. यापैकी आपण 2 बाजूंच्या जोड्या आणि एक कोणांची जोडी ही एकरूप दाखवली, म्हणजे राहिलेल्या 3 जोड्या या एकरूप असतील. त्या 3 जोड्यांपैकी आपण एका कोणांच्या जोडीचा विचार करू. कोन ए एम एन म्हणजे हा कोन ए एम एन. तर लिहितो मी कोन ए एम एन. शिरोबिंदूंची हीच संगती ए एम एन संगत पी क्यू आर. ए एम एन म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा. तसं इथं एकरूप कोन पी क्यू आर. कोन पी क्यू आर या कोणाचं नाव आपण एक अक्षरी कोन क्यू असं लिहू. त्याच्यानंतर पक्ष जर पाहिलं तर हा जो कोन क्यू आहे हा कोन क्यू बी सी एकरूप आहे. परंतु कोन बी एकरूप कोन क्यू काय पक्ष. आता कोन ए एम एन हा कोन क्यू सी एकरूप आहे आणि कोन क्यू जो आहे तो कोन बी सी एकरूप आहे. याचा अर्थ हे एक विधान आणि हे एक विधान, या दोन विधानांवरनं कोन ए एम एन हा कोन बी सी एकरूप आहे. म्हणून आपल्याला कोन ए एम एन एकरूप कोन बी असं लिहिता येईल. कोन ए एम एन हा क्यू सी एकरूप आहे आणि तोच कोन क्यू हा बी सी एकरूप आहे, म्हणून कोन ए एम एन हा कोन बी सी एकरूप आहे. आता पहिल्या आकृतीत जर आपण विचार केला तर इथं कोन ए एम एन म्हणजे हा कोन आणि कोन बी म्हणजे हा कोन. इथं या दोन कोनांच्या संदर्भात रेषा एम एन आणि रेषा बी सी अशा दोन रेषा घेतल्या आणि त्यांची छेदिका ए बी जर घेतली तर या ए बीमुळं, म्हणजे थोडक्यात बघा या पद्धतीने ही एम एन रेषा आणि त्याच्यानंतर ही बी सी रेषा आणि त्याच्यानंतर ही ए बी छेदिका. इथला हा कोन ए एम एन आणि इथला हा कोन बी, जे या दोन रेषा आणि त्यांची छेदिका ए बीमुळं मिळणारे हे संगत कोन. आणि हे संगत कोन एकरूप आहेत. जर संगत कोन एकरूप असतील, दोन रेषा आणि त्यांची छेदिका याच्यामुळं मिळणाऱ्या संगत कोनांच्या जोड्या जर एकरूप असतील तर त्या दोन रेषा या परस्परांना समांतर असतात. आणि म्हणून इथं रेषा एम एन समांतर रेषा बी सी आपल्याला लिहिता येईल. परंतु कोन ए एम एन व कोन बी हे रेषा एम एन व रेषा बी सी म्हणजे रे बी सी यांची छेदिका ए बी, छेदिका ए बी मुळं मिळणारे किंवा मिळणारी संगत कोनांची जोडी आहे. आणि ती जोडी जर एकरूप आहे आणि म्हणून रेषा एम एन समांतर रेख बी सी असं लिहिता येईल. आता पुन्हा त्रिकोण ए बी सी मध्ये रेषा एम एन समांतर बी सी, त्रिकोण ए बी सी मध्ये रेषा एम एन समांतर रेख बी सी म्हणजे बाजू बी सी असं.
त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या दोन बाजूंना प्रमाणात विभागते. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. आणि म्हणून आपल्याला प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार AM/NB बरोबर AN/NC अशी दोन गुणोत्तरे समान मिळतील. म्हणजेच AN/NB बरोबर AN/NC प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. आता दोन गुणोत्तरे समान आहेत. दोन गुणोत्तरे जर समान असतील तर त्यांची व्यस्त गुणोत्तरेही समान असतात. हे आपण 9वीमध्ये पाहिलेलं आहे. आणि म्हणून AM/NB बरोबर AN/NC असेल तर NB/AM बरोबर NC/AN असं आपल्याला लिहिता येईल. व्यस्त क्रिया. व्यस्त क्रिया गुणधर्मानुसार त्यांची व्यस्त गुणोत्तरेही समान असतात. त्याच्यानंतर योग क्रिया गुणधर्मानुसार NB अधिक AM छेद AM बरोबर NC अधिक AN छेद AN असं आपल्याला लिहिता येईल. ओके. NB अधिक AM छेद AM बरोबर NC अधिक AN छेद AM. आता MB अधिक AM इथं आकृती जर पाहिलं तर MB अधिक AM म्हणजे AM अधिक MB बरोबर आपल्याला ABची लांबी मिळेल. कारण हे तिन्ही बिंदू एकरेषीय आहेत. म्हणून MB अधिक AM म्हणजे AM अधिक MB बरोबर AB छेद AM बरोबर NC अधिक AN म्हणजे AN अधिक NC परंतु AN अधिक NC N A आणि C एकाच रेषेवरचे बिंदू आहेत. म्हणून AN अधिक NC बरोबर AC मिळेल. म्हणून आपल्याला असं लिहिता येईल AC छेद AN. त्याच्यानंतर रचना करताना AMची लांबी जी आहे AMची जी लांबी आहे ती PQ इतकी आहे. म्हणजे AMची किंमत आपल्याला PQ घेता येईल. अशी जर घेतली तर AB छेद PQ बरोबर AC छेद AN. ANची लांबी PR इतकी आणि म्हणून छेद PR इथं बाजूला लिहितो. या पद्धतीने आपल्याला विधान क्रमांक 1 मिळेल. जसं आपण या त्रिकोणात M आणि N हे AB आणि AN वर असे बिंदू घेतले की AM बरोबर PQ आणि AN बरोबर PR असे घेऊन आपण हे सिद्ध केले. त्याचप्रमाणे हा जो त्रिकोण ABC आहे या त्रिकोण ABCच्या बाजू AB वर एक बिंदू असा घ्यायचा की QPची लांबी जेवढी असेल तेवढीच लांबी B या बिंदूपासून तेवढ्याच अंतरावर तो बिंदू असेल. म्हणजेच BE बरोबर QP होईल आणि B1 बरोबर QR होईल. असं E आणि F हे बिंदू AB आणि BF वर घेऊ. म्हणजेच बाजू AB वर E व बाजू
बी सीवर एफ हे बिंदू असे घेतले की बी ई बरोबर क्यू पी आणि बी एफ बरोबर क्यू आर. आता त्रिकोण बी ई एफ व त्रिकोण क्यू पी आर मध्ये रचनेनुसार रेख बी ई एक रूपरेख क्यू पी बी ई एक रूपरेख क्यू पी रचना. त्याच्यानंतर कोण बी एकरूप कोण बी एकरूप कोण क्यू, कोण बी एकरूप कोण क्यू पक्ष. आणि दुसरी केलेली रचना रेख बी एफ एकरूप रेख क्यू आर रचना. एका त्रिकोणाच्या दोन बाजू, इथं बाजू बी ई आणि बी एफ क्यू पी आणि क्यू आर यांच्याशी एकरूप आहेत आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण बी आणि कोण क्यू हे एकरूप आहेत. त्या अर्थी त्रिकोण बी ई एफ एकरूप त्रिकोण क्यू पी आर असं आपल्याला लिहिता येईल. इथं सुद्धा बा कसोटीनुसार बा. दोन त्रिकोण एकरूप आहेत. 6च्या 6 जोड्या एकरूप असतील. 6 जोड्यांपैकी इथं हा कोण आणि हा कोण आपण एकरूप दाखवू. म्हणजे कोण बी एफ ई कोण बी एफ ई पहिला तिसरा दुसरा एकरूप कोण क्यू आर पी म्हणजे कोण आर. परंतु कोण आर जो आहे तो कोण सी एकरूप आहे आणि म्हणून आपल्याला कोण आर एकरूप कोण सी लिहिता येईल. म्हणजे कोण सी एकरूप कोण आर. कोण बी एफ ई हा आर सी एकरूप आहे आणि आर हा सी एकरूप आहे. त्या अर्थी कोण बी एफ ई एकरूप कोण सी. आता कोण बी एफ ई आणि कोण सी, बी एफ ई आणि कोण सी हे दोन कोण एकरूप आहेत. या दोन कोणांचा विचार केला तर रेषा ई एफ आणि रेषा ए सी यांची छेदिका बी सी मुळे मिळणारं इथंही संगत कोण आहे. आणि संगत कोण एकरूप असतील तर त्या रेषा समांतर असतात आणि म्हणून ई एफ समांतर ए सी असं लिहिता येईल. म्हणजेच परंतु कोण बी एफ ई व कोण सी हे रेख किंवा रेषा ई एफ व रेख ए सी यांची छेदिका बी सी मुळे मिळणारे संगत कोण आहेत. आणि संगत कोण एकरूप असतील तर त्या रेषा समांतर असतात आणि म्हणून रेख
ई एफ समांतर रेख ए सी. आता त्रिकोण ए बी सी मध्ये रेख ई एफ ही ए सीला समांतर आहे. इथंही प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणानुसार म्हणजे त्रिकोण ए बी सी मध्ये रेख ई एफ समांतर रेख किंवा बाजू ए सी आणि त्या अर्थी प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार बी ई छेद ई ए म्हणजे ए ई बरोबर बी एफ छेद एफ सी. दोन गुणोत्तर समान आहे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार. दोन गुणोत्तर समान असतील तर व्यस्त गुणोत्तरही समान असतात. याच्यानुसार ए ई छेद बी ई बरोबर ए सी छेद बी एफ असं मिळेल. व्यस्त क्रिया. योग क्रिया गुणधर्मानुसार इथं जसं आपण योग क्रिया गुणधर्मानुसार लिहिलं तसं इथंही आपल्याला योग गुणधर्मानुसार ए ई अधिक बी ई म्हणजेच ई बी करण्यासाठी आणि छेद बी ई बरोबर एफ सी अधिक बी एफ छेद बी एफ. आता ए ई अधिक ए बी ए ई अधिक ए बी म्हणजेच ए बी म्हणून इथं ए बी छेद बी ई बरोबर एफ सी अधिक बी एफ एफ सी अधिक बी एफ बरोबर बी सी छेद बी एफ. इथं ए डॅश ई डॅश बी आणि बी डॅश एफ डॅश सी. त्याच्यानंतर रचना करताना बी ईची लांबी ही क्यू पी इतकी आहे म्हणजेच पी क्यू इतकी आहे म्हणून ए बी छेद पी क्यू बरोबर बी सी छेद बी एफ पण बी एफची लांबी क्यू आर इतकी म्हणून छेद क्यू आर. याला विधान क्रमांक 2 देऊ. तर विधान क्रमांक 1 तर आपण विधान क्रमांक 1 ए बी छेद पी क्यू आणि विधान क्रमांक 2ची डावी बाजू ए बी छेद पी क्यू बरोबर इथं ए सी छेद पी आर म्हणजे ए बी छेद पी क्यू बरोबर ए सी छेद पी आर आणि ए बी छेद पी क्यू बरोबर बी सी छेद क्यू आर. याचाच अर्थ ए बी छेद पी क्यू बरोबर बी सी छेद क्यू आर बरोबर ए सी छेद पी आर. याप्रमाणे आपल्याला ही तिन्ही गुणोत्तरं लिहिता येतील. इथं पूर्ण सिद्धता न देता आपण फक्त थोडक्यात जसं एन आणि एन हे बिंदू त्रिकोण ए बी सीच्या बाजू ए बी आणि ए सीवर घेऊन हे एक विधान लिहिलं त्याप्रमाणे आपल्याला हेही विधान लिहिता येईल म्हणून थोडक्यात आपण ते लिहू. थोडक्यात तसेच त्रिकोण ए बी सी मध्ये बाजू ए बी वर ई व बाजू बी सी वर एफ हे बिंदू बी ई
बरोबर क्यू पी व बी एफ बरोबर क्यू आर घेऊन ए बी छेद पी क्यू बरोबर बी सी छेद क्यू आर ए बी छेद पी क्यू बरोबर बी सी छेद क्यू आर हे सिद्ध करता येईल. हे सिद्ध करता येईल. याला विधान क्रमांक 2 देऊ. विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 2 ए बी छेद पी क्यू बरोबर बी सी छेद क्यू आर बी सी छेद क्यू आर बरोबर ए सी छेद पी आर या पद्धतीने लिहिता येईल. हे विधान आणि पक्ष कोण ए, एकरूप कोण पी, कोण बी, एकरूप कोण क्यू आणि कोण सी, एकरूप कोण आर हा पक्ष. जे दोन त्रिकोणांमध्ये संगत बाजूंच्या तिन्ही जोड्या या प्रमाणात आहेत आणि तिन्ही कोणांच्या जोड्या या एकरूप आहेत आणि दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूमधील कोणत्याही एकास एक संगतीनुसार मिळणाऱ्या संगत बाजूंच्या तिन्ही जोड्या या प्रमाणात असतील आणि संगत कोणांच्या तिन्ही जोड्या एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात आणि म्हणून त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर या पद्धतीने आपल्याला हे सिद्ध करता येईल. धन्यवाद.